चंद्रपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्याअंतर्गत येणाऱ्या रोहना रानवाडी या आपण सध्या मार्गावर आहेत। माझ्या मागे बघू शकता आपण, हा जो रस्ता आहे हा पूर्णपणे उखडलेला आहे। संपूर्ण कुठलंही मटेरियल यामध्ये राहिलेलं नाही आहे। संपूर्ण गिट्टी सुद्धा या वर आलेले आहे। या ठिकाणी ये जा करणारे शेतकरी असो किंवा वाटसरू असो, यांना चालण्यासाठी रस्ता सुद्धा राहिलेला नाही आहे। अपघाताचे या ठिकाणी वेळोवेळी होत असलेले प्रकरण, याची कोण आता दक्षता घेणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष वेधलं जात आहे। रोहना रानवाडी या मार्गावर आपण सध्या आहोत। आपल्यासोबत येथील वाटसरू आहे। काय नाव आहे आपलं? माझं नाव प्रदीप हरिदास मोहन। आपलं शेत आहे या रोडवर? या रोडवर शेत आहे। किती वर्ष झाले आपण या रोडनी जाय करत आहात? आता या रोडनी तर मला 20 वर्ष झाले। आणि मग या रोडची दशा का बरं अशी दिसत आहे? या चांगल्या प्रतीचा रोडच बनत नाही आहे। निष्कृष्ट दर्जाचा रोड बनत आहे। निष्कृष्ट बस या एक वर्ष बनला की दुसऱ्या वर्षीच तो खतम होऊन जातो। हा रोड कधी बनला होता? कोणत्या वर्षी बनला? याला झाले जवळपास 8 ते 9 वर्ष झालेले आहे। म्हणून 9 वर्षापासून रोड बनलेला नाही। आता असा अत्यंत असा खराब झाला आहे की एक मोटरसायकल बी याच्यावरून जाऊ शकत नाही। म्हणजे याची काही डागडुजी वगैरे काहीच नाही केली तेव्हापासून? डागडुगी थोडीशी म्हणजे जवळपास 100 मीटर पर्यंत केली आहे मागे रानवाडी भागाकडे। नुसतं तिथेपर्यंतच केली आहे इकडे आणि इकडे काहीच नाही? इकडे काहीच नाही केली, इकडे काहीच नाही केली। लोकप्रतिनिधी वगैरे तुम्ही तक्रार वगैरे काही केली तक्रार असेल? केली आहे आम्ही। चरण ठाकूरकडे वारंवार सांगितलं आहे की त्यांनी असं म्हणलं आहे की रोड हा सँक्शन आहे, होणार आहे, पण होणार आहे म्हणताय पण होऊन नाही राहिलेला आहे। होणार आहे म्हणते पण झालेलं नाही। काम होणार आहे, सँक्शन झालेलं आहे असं म्हणणं चालू आहे। काम लागणार आहे असं मागच्या वेळी कळलं की मागच्या वर्षी लागणार आहे, यंदा कळलं यंदा लागणार आहे, पण काम लागायचं अजून काही पता आहे नाही। केव्हा होते आम्हाला काही माहीत नाही, पण लवकरात लवकर झालं पाहिजे रोड। दरवर्षी सांगण्यात येत आहे का तुम्हाला लागलाय काम लागत आहे? मागच्या वर्षीपासून चरण ठाकूर ह्याच वर्षी आले ना। याच्या वर्षी तर अनिल बाबूजी आमदार होते, त्यांनी सांगितलं की आम्ही टाकला आहे, होणार आहे। आता भाऊला आता 12च महिने झाले समजा, त्यांनी म्हटलं की सँक्शन झाला आहे, पण मागच्या वर्षी पैशाअभावी तो झालेला नाही, पण ह्या वर्षी होणार असे म्हणतात। पण आता काय आता केव्हा होते ते? याच्याबद्दल कुठे कुठे तक्रार केली होती आपण? तक्रार तर आता त्यांचं सँक्शनच आहे म्हटलं आहे ना, आमदार साहेबाकडे दिलं आहे ना सगळं। आमदार साहेबाकडे तक्रार दिली की आपण त्यांना असं म्हणणं आहे की होणार आहे, पण कधी होते अत्यंत गरज आहे साहेब। ह्या गाडी राज्यावर रानवाडी मायवाडी रोहना अत्यंत किती लोकांची वहिवाट, ह्या लोकांचा एवढा खराब रोड झालेला आहे की खूप रात्री बेरात्री आम्हाला या इथे चालावं लागतो। त्याच्यामुळे मुली बाई ह्या रोडनं म्हणजे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा रोड वाहतो। आणि मालाची वाहतूक पण मोसंबी संत्रा सगळं धान्य ह्याच इथून वाहतूक खूप चालू आहे। त्यामुळे ह्या रोड एवढी दुर्दशा झाली की अजून आम्ही बी आतापर्यंत नाही पाहिली। खूप मोठा त्रास सहन करावा लागतो तुम्हाला? सहन करत आहे या रोड। आणि ह्या मेन रोड पडतो ना, मेनच समजा ना आता 3 गावं याच्यावरती, आपल्या रोहना रानवाडी मायवाडी जामगाव तिकडे आतापर्यंत हा रोड म्हणजे 3 ते 4 गावाचे लोक या दळणवळण सुरू आहे। त्यामुळे आमची अशीच मागणी आहे की लवकरात लवकर चालू झाला पाहिजे। कमीत कमी ह्या 2 महिन्यामध्ये याचं काम लागून कंप्लीट व्हायला पाहिजे। आणि विद्युत व्यवस्था वगैरे आहे का या रोडनी? विद्युत मोठं आहे, मंदिरापर्यंत आहे सिंगल फेज। अच्छा, हे चांगली आहे विद्युत व्यवस्था, ठीक आहे। विद्युत व्यवस्था ठीक आहे। तर हे होते शेतकरी जे दळणवळण या 20 वर्षापासून या रोडनी दळणवळण करत असतात। शेतीतला माल जो आहे तो सुद्धा नेण्यास यांना तकलीफ भोगावी लागते, अशी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। विदर्भ न्यूज तर्फे रितेश सिंगारे, नरखेड।